संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 27वा. श्रवण, भाषण, संभाषण कला जोपासा. मुलांनो, आता मी काय करतोय? बोलताय सर. वर्गातून काही ठिकाणाहून उत्तर आले. आणि तुम्ही काय करताय? ऐकतोय. तुम्ही काय ऐकताय? आता काय, तुम्ही बोलताय म्हणून आम्ही ऐकतोय. राजेंद्रच्या उत्तरावर सगळे हसले. म्हणजे ऐकण्याची इच्छा नसतानाही? तसं नाही सर, आम्हाला ऐकावं वाटतंय म्हणून तर आम्ही ऐकतोय. सरांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली. त्यांनी विचारले, आपणाला कान किती? 2 आणि तोंड 1. स्मित हास्य करीत सर म्हणाले, परमेश्वराने आपणास हे शरीर देताना त्याची निश्चित अशी काहीतरी योजना असली पाहिजे. ज्या अवयवाकडून खूप काही करून घ्यायचे आहेत ते 2 मिळाले आहे. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान. तोंडाने बोलायचे आहे आणि कानांनी ऐकायचे आहे. मग पट बोलले पाहिजे तर डॅश पट ऐकले पाहिजे. रिकामी जागा भरा बघू. मुले एकमेकांकडे पाहू लागली आणि संगीताने हात वर केला. हा सांग. 1 पट बोलले तर 2 पट ऐकले पाहिजे. शाबास. म्हणजे समोरच्याला बोलू द्यावे. आपण शांतपणे व लक्षपूर्वक ऐकत राहावे. पण चांगले तेच ऐकत राहिले पाहिजे बरं का. गांधीजींच्या 3 माकडांपैकी एक माकड कानावर हात ठेवून सांगते ना, बुरा मत सुनो. आपणही वाईट ऐकायचे नाही. वर्गात तुम्ही चांगलेच ऐकता. शिक्षक तुम्हाला चांगलेच सांगतात. बहुतांशी वडीलधारी माणसे चांगलेच सांगतात. श्यामच्या आईने साने गुरुजी घडवले ना? जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले की नाही? त्यांच्याकडून त्यांना लहानपणी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तसे जिथे काही चांगले ऐकायला मिळेल अशा ठिकाणी आपण गेले पाहिजे. आपण हे जशी संधी व वेळ मिळेल तसे आवर्जून केले पाहिजे. लक्षात ठेवा, एखाद्या नामवंत वक्त्याचे भाषण ऐकणे म्हणजे 4-5 पुस्तके वाचल्यासारखे आहे. ते कसे काय सर? सारिकाने विचारले. जनसमुदायापुढे दर्जेदार भाषण करणे ही तेवढी सोपी गोष्ट नाही मुलांनो. खूप तयारी करावी लागते. वक्ता त्याच विषयासंबंधीची 4 पुस्तके वाचतो, त्यावर चिंतन करतो आणि आपल्या भाषणामध्ये त्याची सुसंगत अशी मांडणीही करतो. त्यासाठी त्यांना काही दिवस घालवावे लागतात. आपणाला मात्र 1-1.5 तासामध्ये त्याचे सार ऐकायला मिळते. मग सांगा, तुम्ही ती पुस्तके वाचलीत का? नाही. हा, म्हणूनच म्हणतो, एक चांगले व्याख्यान ऐकणे म्हणजे 4-5 पुस्तके वाचण्यासारखे आहे. अलीकडे दुर्दैवाने माणसे ऐकत नाहीत. सभा समारंभास जमत नाही. ऐकण्याची इच्छाच नाहीशी होत चालली आहे. समाजाच्या अधःपतनाचे ते एक कारण मी मानतो. ज्या समाजामध्ये माणसे बहुश्रुत आहेत तो समाज निश्चितच प्रगतीपथावर असतो. आणि म्हणूनच आपणास अगोदर चांगला श्रोता बनले पाहिजे. म्हणजे आम्ही सारखे ऐकतच राहायचे काय सर? नाही. दुसऱ्याचे खूप काही ऐकल्यानंतर आता माझेही कुणीतरी ऐकले पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे. आपणाला बोलायचेही आहे, पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खूप ऐकायचे आहे आणि कमी बोलायचे आहे. विल्यम हॅझलिट हा लेखक तर शांतता ही संभाषणाची महान कला आहे असे म्हणतात. वि. स. खांडेकर म्हणतात, मूक उत्तरेच माणसांना अधिक बोलकी करतात. डॉक्टर जिवागो या कादंबरीमध्ये लेखक बोरिस पास्तरनाक म्हणतो, बोलणं चांदीसारखं असेल तर मौन सोन्यासारखं असतं. पण तेवढे काही मी तुम्हाला शांत राहा असे म्हणणार नाही. पण समजल्यानंतर बोलायचे आहे. म्हणजे आपले म्हणणे मांडायचे आहे, पटवून द्यायचे आहे. त्यासाठी उदाहरणे व दाखल्यांचा उपयोग करायचा आहे. काही संदर्भ द्यायचे, आकडेवारी द्यायची आणि जे मांडायचे ते ठामपणे, स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने मांडायचे. त्यावरून तुमचा त्या विषयाचा अभ्यास, व्यासंग स्पष्ट झाला पाहिजे. समाजात उठून दिसण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सरांनी पुढील उदाहरणे सांगितली. ते म्हणाले, वक्तृत्व कला वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
पराकाष्ठेचे श्रम केले होते. 12 वेळा त्यांनी त्यांची भाषणं लिहून काढली होती. आता यापेक्षा या विषयावर कोणालाही अधिक काही सांगता येणार नाही अशी जेव्हा त्यांची खात्री होई तेव्हाच ते भाषण करीत असत. असे उदाहरण पु ल देशपांडेंचेही आहे. 4 मिनिटाच्या भाषणासाठी त्यांनी 24 तासाची सवड मागून घेतली होती. या काळामध्ये ते घरी गेले, कसून अभ्यास केला, पूर्वसुरूंनी हाताळलेले मुद्दे वगळले आणि दुसऱ्या दिवशी स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रणासाठी गेले. पुन्हा स्टुडिओमध्ये संहिता वाचनासाठी उत्तम तालीम केली आणि जेव्हा पक्क ध्वनिमुद्रण संपलं तेव्हा घड्याळात मोजून 3 मिनिटं आणि 59 सेकंद झाले होते. बाप रे, रमेश उद्गारला. शिकागो धर्म परिषदेमध्ये 5 मिनिटाच्या भाषणाने काय कमाल केली आहे हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे. म्हणजे बोलण्यापूर्वी ही माणसं किती विचार करत होती हे लक्षात येईल आणि विचार करून बोलत होती. बोलून विचारात पडत नव्हती. म्हणजे आम्ही नेमकं कसं बोललं पाहिजे? स्नेहाने आपल्या मनातील शंका विचारली. सर थोडे हसले आणि म्हणाले, तुम्हाला कबीराचा दोहा सांगतो. दोहा असा आहे, ऐसी बाणी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपहू शीतल होय. असं बोला की जिच्यामुळे हे बोलणे घडते त्या जिभेला हे वळण हवे. चावसर हे तत्वज्ञ म्हणतात, मन मोकळे असणे चांगले पण जीभ मोकळी सोडता कामा नये. द गॉस्पल ऑफ थॉमस मध्ये असं म्हटलं आहे की व्हॉट गोज इन टू युअर माउथ विल नॉट डिफाईल यू, रॅदर इट इज व्हॉट कम्स आउट ऑफ युअर माउथ दॅट कॅन डिफाईन यू. म्हणजे तुमच्या तोंडात काय जाते याच्यापेक्षा तुमच्या तोंडातून जे बाहेर येते ते तुम्हाला कलंकित करू शकते. मुले ऐकण्यामध्ये दंग होऊन गेली होती. सर पुढे बोलू लागले. आता या दोन्ही कृती एकत्र येतात त्याला संभाषण असे म्हणतात. म्हणजे एकाच वेळेला ऐकायचे आहे आणि बोलायचेही आहे. दैनंदिन व्यवहारात असे प्रसंग नेहमीच येतात. यात चर्चा, गप्पा गोष्टी याही बाबी येतात. 2 किंवा अधिक माणसे एकत्र येतात आणि एखाद्या विषयावर बोलतात. आपण त्यात सहभागी व्हावे. येथेही आपला मुद्दा मांडण्याची आपणाला संधी येते. मात्र यावेळी आपण कधीही आग्रही भूमिका मांडू नये. माझे तेच खरे असा पवित्रा असू नये. उलट खरे तेच माझे, माझ्या बोलण्यातील जे खरे असेल तेवढे घ्या असे म्हणणे हे चांगले संभाषण आहे. मुलांनो, सरांच्या बोलण्यात गंभीरता जाणवू लागली. जसा हातातून सुटलेला बाण कधी परत घेता येत नाही तसेच तोंडातून बाहेर पडलेला शब्दही परत घेता येत नाही. शब्दाने जग जिंकता येते. त्यासाठी माणसाला लाभलेले एक वरदान म्हणजे वाचा. माणसे जोडायची की तोडायची हे या वाचेवरच अवलंबून असते. माणसे जोडायची असतील तर पुढील शब्द महत्वाचे समजावेत. डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी ते मानसिक या त्यांच्या लेखामध्ये सांगितले आहे. 6 शब्द, माझी चूक झाली, मला मान्य आहे, कबुली. 5 शब्द, हे तू फार छान केलंस, कौतुक. 4 शब्द, तुझं मत काय आहे, दुसऱ्याच्या मताची दखल. 3 शब्द, मी पाठीशी आहे, आधार. 2 शब्द, आभारी आहे, कृतज्ञता. आणि 1 शब्द, आम्ही, सहभाग. आणि कधी वापरू नये असा 1 शब्द, मी, अहंकार. किती साधे शब्द पण केवढा मोठा अर्थ आहे त्यामध्ये. गौतम बुद्धांनी दुःख दूर करण्याचा उपाय म्हणून अष्टांग मार्ग सांगितला. या 8 अंगांपैकी संवाचा म्हणजे योग्य वाणी हे एक अंग होय. यात ते म्हणतात, विचारांच्या रक्षणासाठी भाषेची काळजी घेतली पाहिजे. निरर्थक शब्दाने युक्त असलेल्या हजारो वचनांपेक्षा जे वचन ऐकल्यावर मनुष्य शांत होतो ते अर्थपूर्ण असे एक वचन श्रेष्ठ असते. वाणीची 4 दुश्चरिते आणि 4 सुचरिते असतात असे गौतम बुद्धांनी म्हटले आहे. खोटे बोलणे, चहाडी करणे, कठोर बोलणे आणि वायफळ बोलणे ही वाणीची 4 दुश्चरित्रे आहेत. आणि सत्य बोलणे, चहाडी न करणे, गोड बोलणे आणि अर्थपूर्ण बोलणे ही वाणीची 4 सुचरिते आहेत असे त्यांनी भिक्खूंना सांगितले होते. यावरून आपण कसे बोलले पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे सर आम्ही सतत नम्रपणेच बोलायचं काय?
साधना जरा तक्रारीच्या सुरामध्ये बोलली. नम्रपणे तर बोललेच पाहिजे, परंतु प्रसंगी कठोरपणेही बोलले पाहिजे. समोरची व्यक्ती पाहून बोलावे की न बोलावे हे ठरवावे लागते. मूर्ख लोकांच्या सहवासात आल्यावर मौन पाळणे केव्हाही चांगले. तथापि कर्तव्यापोटी बोलणे जिथे आवश्यक असते तिथे मौन बाळगणे अपराध आहे. यासंबंधी चर्चिलचे विचार खूप महत्वाचे वाटतात. त्यांनी म्हटले आहे की ताठ उभं राहून सत्य सुनवायची हिंमत लागते आणि चुप बसून नुसतं ऐकत बसण्यालाही हिंमत लागते. थोडं थांबून सरांनी सगळ्यांकडे बघून एक प्रश्न विचारला. आपल्या शरीरामध्ये कोणता महत्वाचा अवयव आहे की ज्यामुळे आपण बोलू शकतो? जीभ. जवळजवळ सर्वांनीच उत्तर दिले. कान 2 आणि जीभ मात्र एकच आहे. तिच्यावर नियंत्रण हवे. आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढेच बोलण्याची जिभेला सवय असावी. या बोलण्यातही मधुरता, श्रवणीयता आणि सत्यता असली पाहिजे. आपले बोलणे दुसऱ्याने कान देऊन ऐकावे असे असले पाहिजे. त्यामध्ये नम्रता असली पाहिजे. ऐकणाऱ्याचे मन दुखावणार नाही असे बोलले पाहिजे. एखाद्याची चूक सुद्धा त्याला न दुखावता सांगता आली पाहिजे. मुलांनो, लक्षात ठेवा, आपल्या बोलण्याने माणसे जोडलीही जातात आणि तोडलीही जातात असे मी तुम्हाला आत्ता सांगितले आहे. जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये संवाद असतो तर तोडण्याच्या प्रक्रियेमध्ये विसंवाद म्हणजे भांडणच. उणे दुणे काढणे, शिव्या देणे, आरोप करणे, द्वेष करणे, व्यंगावर बोलणे ही विसंवादाचीच रूपे आहेत. काय निष्पन्न होणार यातून? पण दुर्दैवाने ते घडते. आजच्या राजकारण्यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने घडताना आपल्याला दिसून येते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारख्या सुसंस्कृत नेता आता आढळणे आपल्याला कठीणच आहे. ज्या पदासाठी जगातील सर्व नेते प्रयत्न करतात ते पंतप्रधान पद राजकारणातील कुरघोडीमुळे त्यांना मिळाले नाही, तरी सुद्धा त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. आपल्या पुढे हे आदर्श असले पाहिजेत. जो जीभ जिंके तो जग जिंकेल असे म्हटले जाते ते खरे आहे. तुम्ही घरात कुणाकुणाशी बोलता? सरांनी जरा वेगळ्या मुद्द्यामध्ये हात घातला. कुठं कोणाशी बोलतोय सर? पप्पा कामावरून घरी उशिरा येतात, लवकर निघून जातात. आई घरकाम करते आणि वेळ मिळेल तेव्हा टीव्ही पाहते. आम्हीही वेळ मिळाला की टीव्ही पाहतो. मग बोलायचे कधी? नेहाने आपले मत मांडले. म्हणजे घरातील संवाद संपला आहे. बहुतेक घरामध्ये ही स्थिती आहे. कोणी कोणाशी बोलतच नाही आणि ज्या टीव्हीने हा संवाद बंद पाडलेला आहे तो तर आपणाशी कधीच बोलत. तो फक्त आपणाला ऐकायला लावतो. तुम्हाला काय वाटते याची तो कदर करीत नाही. तोंड दाबून टीव्हीचा मार. त्यामुळे आपले संवाद कौशल्यच नाहीसे होते. स्वतःचे मन मांडण्याची संधीच मिळत नाही. परिणामी विचार करण्याचे सामर्थ्यच आपण हरवून बसतो. हे खूप मोठे नुकसान आहे. हे आपल्या लक्षातच येत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतो, परंतु मुलाखतीमध्ये मात्र अयशस्वी होतो. या पाठीमागे आपल्या घरातील संवाद संपुष्टात आले. हेही एक महत्वाचे कारण आहे. मुलाखतीमध्ये समोरच्या अधिकारी व्यक्तींचा प्रश्न नीट ऐकून घ्यावा लागतो आणि पटकन त्याचे उत्तरही द्यावे लागते. तेही निर्भयपणे, ठामपणे. याचा सराव करण्याचे पहिले ठिकाण म्हणजे आपले घर होय. पण घरात नेमके कोणत्या विषयावर बोलायचे? गोंधळलेल्या राहीने विचारले. ते तुमच्या वयावर अवलंबून आहे. तुमच्या लहानपणामध्ये कथा व दिवसभराच्या छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल बोलावे. विज्ञानातील गमती जमती सांगाव्यात. मोठे झाला की वृत्तपत्रातील तुम्हाला आवडलेला एखादा लेख व प्रसंग वाचावा, त्यावर चर्चा करावी. थोडी वैचारिक प्रगल्भता आल्यावर एखाद्या अग्रलेखावर किंवा टीव्ही मालिकेवर चर्चा करावी. टीव्हीवर काही चांगले कार्यक्रमही असतात, त्यावर बोलावे. संवाद कौशल्य यातूनच वाढत जाईल. आणि शाळेत राहायचाच प्रश्न. शाळा हे केवळ मोठे व्यासपीठ मिळाले आहे तुम्हाला. तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, वर्गात शिक्षक आहेत. आपले मत मांडण्यासाठी आणि मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी हे तुम्हाला क्षेत्र उपलब्ध आहे. पण सर सगळे भांडतात, रमेश मध्येच म्हणाला. म्हणजे मगाशी म्हणालो तो विसंवाद. आणि शिक्षक काही बोलूच देत नाही. रमेशच्या बोलण्यावर सगळे हसले. रमेशचे काही चूक नाही. शिकणे हे सुद्धा चर्चेतूनच व्हायला पाहिजे. संभाषण कला शिकण्यासाठी अध्यापनाचा उपयोग झाला पाहिजे, पण हे शिक्षकावर अवलंबून आहे.
शिक्षकाने त्या माध्यमाचा उपयोग केला तर आपण स्वतःला सुदैवी समजूया. तथापि संभाषण हे घर आणि वर्गापुरतेच मर्यादित नाही, ते समाजात वावरताना सुद्धा आवश्यक असते. काही कामानिमित्त आपल्याला ऑफिसमध्ये, बँकांमध्ये, दुकानामध्ये जावे लागते. आपल्याकडे जर उत्तम संभाषण कला असेल तर तेथील आपली कामे लवकर होतात. उर्मट बोलण्याने होण्यासारखे जे असते तेही होत नाही. फटकळ वाणी आणि दुसऱ्या स्वभावामुळे हुशार व्यक्तीही समाजप्रिय होऊ शकत नाही. गाढवाने असा कोणता अपराध केला आहे की लोक त्याला हकलतात आणि कोकिळेने समाजावर असा कोणता उपकार केला आहे की लोकांना ती आवडते? याचे उत्तर एकच आहे, वाणी. गाढवाचे ओरडणे कोणाला आवडते, पण कोकिळेच्या कंठातून निघणारा सूर मात्र सर्वांनाच मोहित करतो. आपले बोलणे कोकिळेसारखे असले पाहिजे. म्हणजे आपण नेमकं कसं बोललं पाहिजे सर? सुप्रियाने विचारले. आपले बोलणे जेवढ्यास तेवढे असावे, अघळ पघळ नको. विषय सोडून तर अजिबातच नको. ते सावकाश व मधुर असावे. सत्य बोलावे. कटू परंतु सत्य सांगायचे असले तर ते शांतपणे सांगता येईल. यासंबंधी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, सत्यम ब्रूयात प्रिय ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. प्रियच नवा नानृत ब्रुजान एष धर्म सनातन. सत्य बोलावे, प्रिय बोलावे. सत्य परंतु अप्रिय असलेले बोलू नये. तसेच प्रिय परंतु खोटे बोलू नये हा बोलण्याबाबतीत सनातन नियम आहे. तसेच दुसऱ्याशी बोलताना मी हा शब्द सारखा सारखा वापरू नये हे श्री विठ्ठल प्रभूंनी आपणास सांगितले आहे. मी असा आहे, मी हे केले या बोलण्यातून गर्व स्पष्ट होतो आणि तो टाळला पाहिजे. उलट समोरच्याला मान देऊन बोलावे. सामान्यपणे स्तुती सगळ्यांनाच आवडते, म्हणून आपण दुसऱ्याची स्तुती करावी, स्वतःची करू नये. आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख, असे समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे. आपण काय आहोत हे लोकांना कळते, आपण म्हणून सांगायची गरज नाही. स्वतः कमीपणा घ्या, दुसऱ्याला मोठेपणा द्या. यातच तुमचे मोठेपण आहे. एकदम मोठे कोणीच होत नाही. त्यासाठी जरा धीर धरा.